हॅलो, दिस इज विशाल नागपुरे. सो आज आपण बघणार आहे की 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी यामधील एक बेसिक आणि खूप इम्पॉर्टंट फरक जो आहे. तर बघूया आपण की 15 ऑगस्ट मध्ये देशाच्या PM मार्फत लाल किल्ल्यावर देश स्वतंत्र झाला म्हणून झेंडा होइस्ट केला जातो. दॅट इज होइस्टचा अर्थ होते ध्वजारोहण केला जातो. ध्वजारोहणचा अर्थ असा होते की जो आपला झेंडा आहे हा आपण खालून वरपर्यंत नेतो आणि नंतर त्याला मग आपण फडकवतो. आणि सेकंड आहे 26 जानेवारीचा अर्थ की 26 जानेवारीला म्हणतो आपण गणराज्य दिन, कारण की या दिवशी संविधान लागू झालं पण त्याचबरोबर देशाचा प्रथम नागरिक सत्तेमध्ये आला किंवा आपण निवडला होता, दॅट इज डॉक्टर राजेंद्र प्रसाद. यामुळे आपण त्याला गणराज्य दिन म्हणतो. आणि गणराज्य दिन या दिवशी राष्ट्रपती जे आहे हे राजपथ, जे आधीचं नाव होतं आता याचं नाव आहे कर्तव्यपथ, याच्यावर झेंडा फडकवतात, ध्वजारोहण करत नाही. फडकवणे म्हणजे काय की तो ऑलरेडी टॉपवर असतो, कारण की स्वातंत्र्य मिळालेलं आहे आपल्याला 1950 मध्ये. टॉपवर असतो, त्याला फक्त आपण जस्ट फडकवतो, त्याला बस त्याला 2-3 त्याला झटके देऊन त्याला फडकवतो. तर हा एक दोन डिफरन्स आहे. होइस्ट आणि एक अनफ्लड एक शब्द आहे मुलांनो, अनफ्लड. अनफ्लडचा अर्थ काय होते की वर ऑलरेडी टॉपवर असेल त्याला आपण जस्ट झटके देतो, आणि होइस्टचा अर्थ होतो त्यामध्ये त्याला खालून वरपर्यंत येतो. थँक्यू.